Hello students, today we are going to see two numerical problems and two questions. This one is a numerical problem already textual, it is already solved in your textbook, but in simple manner I am going to repeat again to understand you. So, and here exercise question number 4. So what is the problem? Try to understand. A gas enclosed in a cylinder is expanded to double its initial volume at constant pressure of 1 atmosphere. आता बघा या सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, एक गॅस आहे आणि तो एखाद्या सिलेंडर मध्ये भरलेला आहे. सपोज दिस इज अ सिलेंडर and in this cylinder a gas is enclosed. Here there is a piston and this piston is under the action of 1 atmospheric pressure. 1 atmospheric pressure. इतका प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर नाही. हे बघा काय म्हटलंय, अ गॅस इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. या सिलेंडर मध्ये एक गॅस भरलेला आहे. इज एक्सपांडेड टू डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम. आता आधी जे व्हॉल्यूम होतं म्हणजे पिस्टन इथं होतं, तर त्याला एक्सपांड केला. डबल इट्स व्हॉल्यूम म्हणजे आधी जे व्हॉल्यूम होतं इनिशियल व्ही आय, आय मीन्स इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय, त्याच्या डबल व्हॉल्यूम होईल इतका एक्सपांड त्याला होऊ दिला. समजलं? एक गॅस आहे सिलेंडर मध्ये, त्याच्या आधी जे व्हॉल्यूम होतं त्याच्यापेक्षा डबलचं व्हॉल्यूम होऊ दिलं. इट्स इनिशियल व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1 atmosphere. आणि त्या पिस्टनवरती एकसारखा प्रेशर जो पडतोय तो किती आहे, 1 atmospheric प्रेशर इतका आहे. आणि इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे 0.5 युनिट्स. आता इथे युनिट्सचा अर्थ व्हॉल्यूम कोणत्या युनिट्स मध्ये मेजर करतो आपण, मीटर क्यूब मध्ये. एसआय युनिट आहे त्याचं मीटर क्यूब. ते लिटर मध्ये असेल वगैरे तर त्याला आपण मीटर मध्ये करू शकतो. ह्या प्रॉब्लेम मध्ये करावं लागणार आहे. इथं डायरेक्ट युनिट्स म्हटलंय, तर युनिट्स जर असेल तर आपण युनिट्सच म्हणायचं. त्याचे युनिट पण जे पण युनिट येईल त्याला युनिट्सच म्हणायचं. मग मीटर क्यूब लिटर वगैरे काही म्हणायची गरज नाही. त्यांनी सांगितलेलं आहे एक गॅस आहे सिलेंडरमध्ये भरलेला आहे आणि त्याचं व्हॉल्यूम आधी जे होतं, आधी व्ही आय इतकं होतं. किती? व्ही आय हे किती होतं, 0.5 युनिट्स. 0.5 युनिट्स इतकं होतं आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे. आणि ह्याचं व्हॉल्यूम डबल केलं, डबल इट्स व्हॉल्यूम. एक सारखा दाब आहे पण व्हॉल्यूम वाढू देणार नाही असं नाही, तर जो प्रेशर आहे तो कॉन्स्टंट आहे. आता जर आपण हीट देत राहिलो तर तो गॅस एक्सपांड होणारच आहे आणि त्याच्यावरचा जो प्रेशर आहे तो फिक्स आहे. फिक्स आहे म्हणजे पिस्टनला फिक्स ठेवेल असं नाही, तर जो दाब आहे तो फिक्स आहे. जर हीट दिली तर तो गॅस एक्सपांड होईल आणि त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. आणि तो जो प्रेशर त्या पिस्टनवरती आहे तो 1 atmospheric प्रेशर आहे. आता 1 atmospheric प्रेशर किती असतो, 1.01 × 10⁵ पास्कल्स इतका असतो. तो गिव्हन आहे ऑलरेडी. समजलं? मग एवढी सिच्युएशन. आता पुढचं सिच्युएशन काय बघा, हाऊ मच वर्क इज डन इन दिस प्रेशर. या प्रेशरला हे पिस्टन न जुमानता किती वर्क डन करेल, म्हणजे किती शिफ्ट होईल ते. तर ते वर्क डन विचारलेलं आहे. हाऊ मच वर्क इज डन, हाऊ मच वर्क इज डन इन दिस प्रोसेस. तर वर्क डन फाइंड करायचं आहे. बरोबर? मग वर्क डनचा फॉर्म्युला काय, P × डेल्टा व्ही. आता डेल्टा व्ही म्हणजेच काय, व्ही एफ मायनस व्ही आय. व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. दिस डिफरन्स इज कॉल्ड द डेल्टा व्ही. आणि त्या डेल्टा व्हीच्या बदल्यात आपण हे यूज करू शकतो. तर हा फॉर्म्युला आहे.
मग आपल्याला डेल्टा व्ही आधी काढणे गरजेचे आहे, फाइंड आउट करणे गरजेचे आहे. तर तो आपण आधी फाइंड आउट करणार आणि मग त्याची व्हॅल्यू वर्क डन, खरं वर्क डन हे टार्गेट आहे इथं. हां, वर्क डन फाइंड आउट करायचे आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, इज धिस वर्क डन ऑन द गॅस ऑर बाय द गॅस. हे जे वर्क डन होईल हे ऑन द गॅस होईल का बाय द गॅस होईल. आता मी सांगितलंय वर्क डन, तर जर तुम्ही व्हॉल्यूम कमी केलं तर वर्क डन ऑन द गॅस असतं, आणि जर पिस्टन गॅसने आउटवर्ड म्हणजे बाहेर ढकललं तर काय होणार, वर्क डन बाय द गॅस होईल. ऑन द गॅस म्हणजे गॅसला दाबला, व्हॉल्यूम कमी केलं म्हणजे ऑन द गॅस, वर्क डन ऑन द गॅस. आणि जर गॅसने त्या पिस्टनला बाहेर ढकललं तर वर्क डन बाय द गॅस. हा लक्षात ठेवा. मग आपण जर क्यू आणि डब्ल्यू या दोन गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह केव्हा घेतात हे मी मागच्या पिरियडला एक्सप्लेन केलेलं आहे. जर सिलेंडर हीट घेईल तर प्लस क्यू काय घेतात, प्लस. हीट रिसीव करेल तर सिस्टम हीट घेईल तर प्लस क्यू, आणि सिस्टम हीट देईल तर मायनस क्यू. ओके, हे झालं क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट और क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी बद्दल. तसं वर्क डन बद्दल नेमकं उलट आहे. जर ऑन द गॅस जर वर्क डन झालं तर ते निगेटिव्ह असतं. आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं आहे निगेटिव्ह वर्क डन आणि पॉझिटिव्ह वर्क डन. ऑन द गॅस झालं तर निगेटिव्ह वर्क डन, बाय द गॅस झालं तर पॉझिटिव्ह वर्क डन असतं. हे लक्षात ठेवा. बघा, क्यू आणि डब्ल्यू केव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतात, परत एकदा रिपीट करतो. जर सिस्टमने हीट घेतली तर प्लस क्यू पॉझिटिव्ह, जर सिस्टमने हीट रिलीज म्हणजे सोडली तर मायनस क्यू. समजलं. आता वर्क डन, जर ऑन द गॅस वर्क डन झालं म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं, तुम्ही प्रेशर वाढवला तर ऑन द गॅस वर्क डन होईल, आणि ऑन द गॅस वर्क डन झालं तर ते निगेटिव्ह, आणि बाय द गॅस झालं तर ते पॉझिटिव्ह. बाय द गॅस म्हणजे गॅसने पिस्टनला मूव्ह केलं तर ते पॉझिटिव्ह असतं. लक्षात ठेवा. इथं घोटाळा व्हायला नको, कारण सो मेनी प्रॉब्लेम्समध्ये ते आपल्याला फेस करावं लागणार आहे. बरं, आता पुढचा क्वेश्चन आहे, इज धिस वर्क डन ऑन द गॅस ऑर बाय द गॅस. हे जे वर्क डन होईल ते ऑन द गॅस होईल का बाय द गॅस होईल, म्हणजे गॅस करेल ते वर्क डन, गॅसवर ते वर्क डन होईल का गॅस पिस्टनवर वर्क डन करेल. हाऊ डू यू नो धिस, हे तुम्ही कसे समजू शकणार. तर बघा, पहिलं टार्गेट आहे आपलं वर्क डन काढायचं, आणि हे वर्क डन कोण कोणावर करतं हे सांगायचं, आणि तुम्ही ते वर्क डन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे कसं ठरवलं ते सांगायचं. तीन गोष्टी, तीन टार्गेट आहेत आपले. मग बघा, प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेला आहे, आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा 1.01 × 10⁵ पास्कल इतका असतो. मग चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डिफरन्स इन व्हॉल्यूम, हा फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. मग इनिशियल व्हॉल्यूम आपण सपोज ते VI इतकं होतं, आणि ते झालं डबल ऑफ VI इतकं झालं, म्हणजे किती झालं फायनल व्हॉल्यूम 2VI. पण VI ची व्हॅल्यू दिलेली 0.5 युनिट्स. बरोबर, समजतंय की नाही. हे बघा, इनिशियल व्हॉल्यूम किती मानलं आपण VI, आणि फायनल व्हॉल्यूम किती झालं VI च्या डबल. फायनल व्हॉल्यूम हे किती झालं VI च्या डबल, म्हणजे डबल ऑफ VI, डबल 2 टाइम्स द VI. आणि VI ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 0.5 युनिट्स, हाफ युनिट्स. बरं, ही VI ची व्हॅल्यू इथं पुट करा. 2 ॲज इट इज जसाच्या तसा VI ची व्हॅल्यू 0.5 मायनस हा VI ची व्हॅल्यू अगेन 0.5. मग 2 ला 0.5 ने मल्टिप्लाय केलं तर 1, कारण कोणत्याही नंबरला 0.5 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे हाफने मल्टिप्लाय करणे, म्हणजे 2 ने डिवाइड करणे म्हणजे त्या नंबरचा हाफ करणे. कोणत्याही नंबरला 0.5 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे त्या नंबरचा हाफ करणे. मग 2 चा हाफ 1. तुम्ही कोणत्या पण नंबरला 0.5 ने मल्टिप्लाय करा, तो नंबर काय होतो त्याच्या हाफ बनतो. आन्सर, याचा आन्सर काय येतं हाफ.
बरं, 2 ला मल्टिप्लाय केलं 0.5 ने तर आन्सर आलं 1 मायनस हा 0.5, मग 1 मायनस हाफ किती राहील, हाफ 0.5 युनिट्स. हे झालं चेंज इन व्हॉल्यूम. डी व्ही म्हटलं तरी चालेल, डेल्टा व्ही म्हटलं तरी चालेल. ओके, तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये जे डेल्टा वापरणार एक तर डी वापरणार, डी व्ही एक तर डेल्टा व्ही, दोघंही वापरू शकतात. तुम्ही आधी जे वापरलं ते यूज करा. ओके, तर आता टू फाइंड वर्क डन, वर्क डन काढायचे. मग वर्क डनचा फॉर्म्युला पी इंटू डेल्टा व्ही. मग पी जसाच्या तसा डेल्टा व्हीची व्हॅल्यू तर ही असते आणि ही आपण फाइंड आउट करूनच ठेवलेली 0.5 या ब्रॅकेटची व्हॅल्यू आधीच, आणि हा या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0.5 आणि प्रेशरची व्हॅल्यू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे 1.01 इंटू 10⁵. ओके, मग आता परत 1.01 ला 0.5 ने मल्टिप्लाय करा. हा 10⁵ जसाच्या तसा, तर 1.01 ला 0.5 ने डिवाइड करणे म्हणजे 0.5 ने मल्टिप्लाय करणे म्हणजे 2 ने डिवाइड करणे होय. मग याला 2 ने डिवाइड केलं म्हणजे 0.5 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे येणार. करून बघा. बरं, याचं आन्सर या दोघांचा प्रॉडक्ट हा आला, हा जसाच्या तसा 10⁵. आता हा पॉइंट फक्त मी इकडे शिफ्ट केला 5, त्याला ग्रेटर केलं, तर ह्याला काय करायचं, लोअर करायचं. एक डिजिट वाढवला नंबर तर इथं पॉवर 10चा एक डिजिट कमी करायचा, इतके जूल्स. आणि हे पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे याचा अर्थ काय होतो, ही प्लस आलं, कारण या फॅक्टरमध्ये मायनस पण आन्सर येऊ शकतं आणि ते बघणार आहेत आपण, पुढे येणार आहे ते. तर ह्या फॅक्टरमध्ये जर मायनस आलं असतं तर हे मायनस आलं असतं आन्सर. मग मायनस आन्सर आलं असतं तर त्याचा अर्थ काय होतो, ऑन द गॅस वर्क डन झालं असा अर्थ होतो. पण हे प्लस आलेलं आहे, पॉझिटिव्ह आलेलं आहे, हा 5 आहे. तर पॉझिटिव्ह वर्क डन आलं तर त्याचा अर्थ होतो वर्क इज डन बाय द गॅस, म्हणजे गॅसने वर्क डन केले, म्हणजे पिस्टनला ढकलले, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क डन. ओके, तर इतके जूल्स. वर्क कोणत्या युनिट्समध्ये मेजर करणार तुम्ही, जूल्समध्ये. मग पॉझिटिव्ह साईन, आता इथं प्लस लिहित नाही आपण, प्लस असलं जर लिहिलेलं नसलं तर काय ट्रीट करतो समजतो आपण, प्लस. मग पॉझिटिव्ह साईन ऑफ द वर्क डन इम्प्लाइज दॅट, सांगतं की द वर्क इज डन बाय द गॅस. हे जे वर्क डन झालं ते कोणी केलं असेल, गॅसने केलं असेल. म्हणजे पिस्टन डबल व्हॉल्यूम वाढवण्यासाठी पिस्टन वरती सरकलं ना, म्हणजे ते वर्क डन कोणतं होतं, पॉझिटिव्ह. म्हणजे हे वर्क डन बाय द गॅस असेल. समजलं या क्वेश्चनचा आन्सर. त्याच्यानंतर हाऊ डू यू नो दिस, मग हे कसं समजलं, तर इथं सांगून टाकलेले पॉझिटिव्ह साईन वरून, पॉझिटिव्ह साईन वर्क डनला आलं म्हणजे ते वर्क डन बाय द गॅस असतं. ओके, आणि हे वर्क डन इन दिस प्रोसेस इज सच अँड सच, इतके जूल्स आले. हे लिहिणे गरजेचे आहे. याला पण, या पॉइंटला पण मार्क्स असतील. हे नाही लिहिलं तुम्ही, अंडरलाईन केलेलं, तर तुमच्या त्या क्वेश्चनसाठी जो पण मार्क्स राखीव असेल तो तुमचा लॉस होण्याची शक्यता आहे. नाही तर तुम्ही फक्त हे आन्सर लिहिण्याची सवय असते काहींना, बस हे पुढचं सॉल्व नाही करत किंवा लिहित नाही, त्याचा मिनिंग सांगायचा असतो. बरं, आता हा समजला असेल असं मला वाटतं. पुढचा क्वेश्चन 4 एक्झरसाइज क्वेश्चन आहे बघा. अ गॅस कंटेन्ड इन अ सिलेंडर. आता एक सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये गॅस भरलेला आहे. समजा हे सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये हा गॅस भरलेला आहे. ओके, फिटेड, ते सिलेंडर कशाने फिट केलेलं आहे, फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन एक्सपांड्स अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फिअर. आता हे पिस्टन फिटेड केलेलं आहे म्हणजे जागाने बदलू शकत असं नाही, फक्त गॅस बाहेरची हवा आतमध्ये येऊ शकत नाही किंवा आतला गॅस बाहेर जाऊ शकत नाही. पिस्टन मात्र वर खाली होऊ शकतं. तर कॉन्स्टंट प्रेशर. आता या प्रॉब्लेम मध्ये पण सेम सिच्युएशन आहे. तर बघा, अ गॅस कंटेन्ड इन अ सिलेंडर, एक गॅस सिलेंडर मध्ये भरलेला आहे, फिटेड की ज्या सिलेंडरला फिट केलेलं आहे. फिट म्हणजे हलणार नाही असं नाही, फक्त कसं फिट करायचं की गॅसच्या एक पण मॉलिक्यूल बाहेर नको जायला किंवा बाहेरची एअरच्या एक पण मॉलिक्यूल मध्ये नको यायला, त्याला म्हणतात फिटिंग.
फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन. हे जे पिस्टन आहे हे ही नंतरची पोझिशन असेल, ही सुरुवातीची पोझिशन असेल, पिस्टन इथून इथं जाणार आहे. तर एक्सपांड्स, गॅस काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे, म्हणजे पिस्टन इथून इथं निश्चित जाणार आहे. एक्सपांड्स अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. अगेन्स्ट मीन्स च्या विरोधात, अगेन्स्ट मीन्स ऑपोजिट टू कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. याच्यावर प्रेशर पडत होता 1 ॲटमॉस्फिअर इतका, आणि तरी पण त्या प्रेशरला न जुमानता, हवेच्या दाबाला न जुमानता हे पिस्टन इथून इथं सरकले. किती प्रेशर किती दिलेलं आहे, 1 ॲटमॉस्फेरिक, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असते, इतकी. आता ते जे व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात ती वापरायची. तर बघा इथं 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण 1.013 10⁵ पास्कल आहे, आणि इथं 1 ॲटमॉस्फेरिक, इकडे पुढचा 3 त्यांनी काही दिलेला नाही, घेतला नाही, आणि ती व्हॅल्यू त्याने दिलेली होती सपोर्टिंग, मग तो 3 आपण पण घ्यायचा नाही. जी व्हॅल्यू त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे तीच व्हॅल्यू यूज करायची. ओके, मग 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा दिलेला आहे गिवन मध्ये. पी मीन्स 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1.013 × 10⁵ पास्कल्स. आणि जर दिलेलं नसेल तर तुम्ही कोणती पण जी व्हॅल्यू तुम्हाला आठवण राहिली ती वापरू शकता, त्याला चॅलेंज नाही. ओके, तर प्रेशर कॉन्स्टंट प्रेशरला हा गॅस काय होतोय, एक्सपांड होतोय, एक्सपांड्स. मग आधीचं व्हॉल्यूम किती होतं, तर बघा, फ्रॉम ए व्हॉल्यूम ऑफ 5 लिटर्स टू ए व्हॉल्यूम ऑफ 10 लिटर्स. आधीचं व्हॉल्यूम 5 लिटर इतकं होतं, आणि तो एक्सपांड झाल्यानंतर किती झालं ते व्हॉल्यूम, 10 लिटर्स. आधी 5 लिटर्स होता, आता लिटर्स मध्ये त्यांनी व्हॉल्यूम दिलेलं आहे, म्हणजे ही एसआय युनिट नाहीये. आपण कन्वर्ट करू मीटर क्यूब मध्ये, तर लिटर्सला 1000 ने डिवाइड केलं, 1000 ने डिवाइड करणे म्हणजे 10 क्यूब ने डिवाइड करणे, म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय करणे, म्हणजे डायरेक्ट मीटर क्यूब मध्ये ते कन्वर्ट होईल. लिटरचं कन्व्हर्शन मीटर क्यूब मध्ये करायचं, कारण मीटर क्यूब एसआय युनिट आहे व्हॉल्यूमचं. तर व्हॉल्यूम मध्ये मीटर क्यूब इज द एसआय युनिट, व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट ह्या युनिट्स मध्ये यूज करायचा. लिटर्स हे एसआय युनिट नाही म्हणून त्याला बदलावं लागलं. ओके, तर 5 लिटर्स टू ए व्हॉल्यूम ऑफ 10 लिटर्स. इन डुईंग सो, हे करत असताना, इट ॲब्झॉर्ब्स 400 joules ऑफ थर्मल एनर्जी. आता बघा, व्हॉल्यूम आधी कमी होतं, ते इतकं वाढवलं, मग का बरं वाढलं, तर तो एक्सपांड झाला का बरं, कारण त्याला हीट दिलेली असावी, आणि ती हीट त्याने घेतली किती, 400 joules क्यू, 400 joules. आणि ही पॉझिटिव्ह असेल कारण त्याने घेतलेली आहे, घेतली तर पॉझिटिव्ह क्यू. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला नोटेशन, आपलं कन्व्हेन्शन. तर इन डुईंग सो म्हणजे व्हॉल्यूम 5 लिटरचं 10 लिटर वाढवत असताना त्याला एनर्जी म्हणजे हीट किती द्यावी लागली, 400 joules क्वांटिटी ऑफ हीट. ओके, ऑफ थर्मल एनर्जी फ्रॉम इट्स सराउंडिंग, सराउंडिंग कडून त्याला एनर्जी द्यावी लागली. म्हणजे तुम्ही उन्हामध्ये ठेवा किंवा हीट द्या, सराउंडिंगनेच हीट दिली ना त्याला, तरच तो एक्सपांड झाला. अजून पुढची गोष्ट आहे, डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. तर हे करत असताना किती इंटरनल एनर्जी मध्ये चेंज झाला. तर बघा, गिवन फॅक्टमध्ये प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे 1.013 × 10⁵ पास्कल्स. क्वांटिटी ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड बाय द गॅस टू एक्सपांड फ्रॉम 5 लिटर्स टू 10 लिटर्स इज 400 joules. इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं आहे 5 लिटर्स, त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं 5 ला, म्हणजे आपल्याला मीटर क्यूब म्हणजे एसआय युनिट्स मध्ये कन्वर्ट करता येईल. हे इनिशियल व्हॉल्यूम आहे, आणि हे फायनल व्हॉल्यूम आहे, व्ही एफ, फायनल व्हॉल्यूम. इथं व्ही कॅपिटल घ्यायचा, एफ हा सफिक्स घ्यायचा. 10 लिटर्सला पण तसंच कन्वर्ट केलं, 10⁻³ ने मल्टिप्लाय करून मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केलं. आणि फाइंड काय करायचे, चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. डिटरमाइन मीन्स टू फाइंड. ओके, आता चेंज इन द इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. बरं, मग आपल्याकडे क्यू आहे, बरोबर, क्यू तर दिलेला आहे, पण डब्ल्यू आहे का, वर्क डन आहे का, नाही.
मग त्या आधीच तयारी करून घ्यायची, वर्क डन कसं फाइंड आउट करता येईल. बरोबर. थोडासा विचार करायचा की हे काढायला, फाइंड आउट करायला आपल्याला काय लागणार आहे. तर हा फॉर्म्युला आहे. मग क्यू दिलेला आहे तर डब्ल्यू दिलेला नाही, मग डब्ल्यू काढावा लागेल. मग डब्ल्यू काढण्यासाठी आपल्याकडे अजून काय दिलेलं आहे, तर डब्ल्यूचा फॉर्म्युला तर पी इंटू डेल्टा व्ही आहे, आताच पाहिलं आपण. किंवा पी इंटू ब्रॅकेट व्ही एफ मायनस व्ही आय असा आहे. ओके. बरं. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये पी ची व्हॅल्यू दिलेली डेल्टा व्ही 5 लिटर्स टू 10 लिटर्स म्हणजे फरक आपल्याला काढता येईल. तर बघा हा पी हा सेम फॉर्म्युला आहे. हा कोणी असं वापरतं, कोणी असं वापरतं. दोघं पद्धतीने मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. तुम्ही कोणती पण एकच पद्धत लिहिली, फक्त हा लिहिला तरी चालेल किंवा फक्त हा लिहिला तरी चालेल. ओके. मग या पी ची व्हॅल्यू ही आपण पुटअप केली, प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये व्ही फायनल आणि व्ही मायनस व्ही इनिशियल. फायनल व्हॉल्यूम किती, 10 लिटर्स म्हणजे 10 इंटू 10⁻³ मीटर क्यूब, मायनस इनिशियल व्हॉल्यूम किती 5 लिटर्स मीन्स 5 इंटू 10⁻³ आता याच्यातला हे सबट्रॅक्शन सुद्धा काहींना अवघड वाटते, डिफिकल्ट वाटते, पण सिंपल आहे. हे पॉवर सेम पाहिजे आणि इतर नंबर्स काही पण असोत. हे पॉवर्स काय करायचे, कॉमन करायचे, 10⁻³ कॉमन. मग राहिलं काय ब्रॅकेटमध्ये 10 - 5. हा फॅक्टर जसाच्या तसा प्रेशर. मग 10 - 5 आणि 10⁻³ कॉमन. मग 10 - 5 मीन्स हाऊ मच 5 आणि हा मल्टिप्लाइड 10⁻³ फॅक्टर जसाच्या तसा, इकडचा फॅक्टर प्रेशरचा जसाच्या तसा. आता काय करायचं, या पॉवर्सच्या 10च्या पॉवर्सचा हिशेब करून घ्यायचा. 5 - 3 मीन्स 2. यांचा झाला हिशेब. आता 5ने याला मल्टिप्लाय करायचं, जे येईल. 5 × 1 = 5, 13 × 5 = 65, 0 × 0, 5 0 0 5 असं मल्टिप्लाय करून मग आता हा 2 काय केलाय, 10⁻² म्हणजे 100 काय केलाय, 100 ॲब्झॉर्ब करायचा असेल तर ऍक्च्युली हा पॉइंट कुठं सरकवणार, 2 डिजिट्स. 06 नंतर पॉइंट इथे येणार. 506.5 ज्यूल्स इतकं वर्कडन आलं. बरं, समजलं. मग हे आता वर्कडनची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करा. हा मॉड्युलसचा अर्थ मी सांगितलाय. मॉड्युलसचा अर्थ काय होतो, फक्त आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे, निगेटिव्ह नको. म्हणजे इथं जी तुम्ही व्हॅल्यू पुटअप करणार ती फक्त मॅग्निट्यूड पाहिजे तिच्यावर. तिथं निगेटिव्ह जरी व्हॅल्यू असेल तरी पॉझिटिव्हच त्याचं आन्सर निघतं. इथं जरी निगेटिव्ह असेल तरी पॉझिटिव्ह निघतं, पॉझिटिव्ह असेल तरी पॉझिटिव्हच निघतं. पण सबट्रॅक्शन केल्यानंतर जे आन्सर येईल ते फायनल मेन आन्सर असतं. आता क्यूची व्हॅल्यू 400 ज्यूल्स दिलेली आहे आणि डब्ल्यूची व्हॅल्यू आता आपणच काढली, प्लस 506 - 5 ज्यूल्स. मी याच्या मॅग्निट्यूड किती, 400 प्लसच आहे. प्लसचं मॅग्निट्यूड किती, 400. प्लस असेल तर प्लसच, फक्त मायनस असेल तर तो प्लस होतो मॉड्युलसमध्ये. मायनस आता 506.5 चे मॉड्युलस म्हणजे मॅग्निट्यूड काय असेल, 506.5. बरोबर. आणि एनर्जी ही आता यांचं सबट्रॅक्शन केलं तर हा नंबर मोठा आहे, हा स्मॉलर आहे. स्मॉलर मायनस बिगर, तर मग बिगर मधून स्मॉलर मायनस करा आणि बिगरच्या साइन मायनस जे असेल ते सबट्रॅक्शन. 506.5 मधून 400 गेले तर 106.5. तर हे आलं निगेटिव्ह आन्सर, म्हणजे ही इंटरनल एनर्जी आली मायनस. त्याने फक्त सांगितलं इंटरनल एनर्जी किती येते ते फाइंड करा, तर ते -106.5 ज्यूल्स इतकी आली. Thus the change in internal energy of the system is such and such, -106.5 joules. ओके. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम्स फार डिफिकल्ट नसतात. थोडंसं व्यवस्थित केअरफुली घेतलं. फॉर्म्युले लिमिटेडच आहेत या चॅप्टरमध्ये, काही जास्त फॉर्म्युले नाहीत म्हणून त्याच्यावर लक्ष द्यायचे आहे. प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. तरी मी प्रत्येक प्रॉब्लेम क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे 4.6. सॉरी, टॉपिक नंबर आहे 4.6 आणि त्या टॉपिकवर मोठा टॉपिक आहे. मग त्याच्यावर जे तुकडे तुकडे क्वेश्चन जसे विचारले जाण्याची शक्यता आहे तसे मी ते क्वेश्चन बनवूनच टाकून देतो, म्हणजे तुम्हाला अजून इझी पडेल. टॉपिकच आहे, मोठा आहे टॉपिक, पण त्याच्यावर सगळा मोठा क्वेश्चन, सगळेच मोठे मोठे टॉपिक असतील तर मोठे क्वेश्चन नाही बनत. त्याच्यात तुकडे तुकडे विचारतात ते वेगवेगळा पार्ट.
कधी 2 मार्क्सला, कधी 3 मार्क्सला वगैरे वगैरे. बरं, मग आता 4.6 टॉपिक काय आहे? व्हॉट इज अ स्टेट व्हेरिएबल ऑफ ए सिस्टम. सिस्टमची स्टेट आणि तिचे व्हेरिएबल. स्टेट व्हेरिएबल ऑफ ए सिस्टम. आता प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांना थर्मोडायनॅमिकल पॅरामीटर्स म्हणतात. म्हणजे जसं तुम्ही अल्जेब्रिक इक्वेशन असेल तर एक्स वाय झेड व्हॅल्यूज किंवा ABC हे कॉन्स्टंट व्हॅल्यूज वगैरे, कोइफिशियंट्स वगैरे यूज करतात तुम्ही, तसं थर्मोडायनॅमिक्समध्ये कोणते व्हेरिएबल्स वापरतात? व्हेरिएबल्स मीन्स चेंजेबल फॅक्टर्स, चेंज होणाऱ्या गोष्टी, त्यांना व्हेरिएबल्स म्हणायचे. व्हेरिएबल मीन्स चेंजेबल. तर कोणते, व्हॉट इज ए स्टेट व्हेरिएबल ऑफ ए सिस्टम. एखाद्या सिस्टमचे कोणते व्हेरिएबल्स असतात स्टेट, की जे त्या सिस्टमची स्टेट सांगतात. जसं इक्वेशनमध्ये एक्स वाय झेड वरून त्या इक्वेशनच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात, तसं सिस्टमची स्टेट म्हणजे अवस्था सांगण्यासाठी जे व्हेरिएबल वापरले जातात त्यांना स्टेट व्हेरिएबल ऑफ ए सिस्टम म्हणायचं. तर बघा कोणते आहेत, डेफिनेशन आहे बघा. अ स्टेट व्हेरिएबल इज एनी मेजरेबल. स्टेट व्हेरिएबल ही एक अशी क्वांटिटी असते, मेजरेबल म्हणजे मोजता येईल, मेजर करता येईल अशी. अ स्टेट व्हेरिएबल इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल. ऑब्झर्वेबल म्हणजे जिचे निरीक्षण करता येईल, कमी होते का, जास्त होते का, फिक्स राहते का, कॉन्स्टंट राहते वगैरे वगैरे. तर स्टेट व्हेरिएबल इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम. सिस्टमची अशी एखादा गोष्ट की जी मोजता येऊ शकते किंवा तिचे निरीक्षण करता येईल, तिच्या कॅरेक्टरिस्टिक्सचं, तिचे वैशिष्ट्यपूर्ण किंवा तिच्या गुणधर्म, प्रॉपर्टी त्या गोष्टीच्या, त्या फिजिकल क्वांटिटीच्या आपल्याला ऑब्झर्व करता येईल, स्टडी करता येईल. वेन द सिस्टम रिमेन्स इन इक्विलिब्रियम. जेव्हा ती सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल, म्हणजे तिचं मास, व्हॉल्यूम काही बदलत नसेल, तेव्हा अशा ज्या क्वांटिटी त्या सिस्टमच्या की ज्या आपल्याला मेजरेबल म्हणजे मोजता येतील, अशा क्वांटिटीजला म्हणायचं स्टेट व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टम. ओके, आता समजलं. मग स्टेट व्हेरिएबल इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल characteristics or property of a system when the system is in equilibrium that time. आता एक्झाम्पल, कोणते स्टेट व्हेरिएबल असतात मग, बदलणाऱ्या गोष्टी कोणत्या सिस्टमच्या? प्रेशर बदलतो, व्हॉल्यूम बदलतो, टेम्परेचर बदलतो आणि मास ऑफ द सिस्टम सुद्धा बदलू शकते. मास ऑफ द सिस्टम, दीज आर द स्टेट व्हेरिएबल्स ऑफ सिस्टम. सिस्टमचे हे स्टेट व्हेरिएबल आहेत. म्हणजे या गोष्टींच्या वरून ती सिस्टमची स्टेट, अवस्था कळते आपल्याला. इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम. यांना प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम असंही म्हणतात. स्टेट ऑफ ए सिस्टमला अजून दुसऱ्या भाषेत म्हणतात प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम. सिस्टमची प्रॉपर्टी सुद्धा म्हणतात. ओके, मग समजलं असेल आय थिंक. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच टॉपिकवर. एक्सप्लेन द टर्म्स इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता व्हेरिएबलचे दोन प्रकार आहेत, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. तर ह्या दोन संज्ञा किंवा दोन वर्ड्स आहेत, तर त्यांचं तुम्हाला मिनिंग सांगायचे, एक्सप्लेन करायचे आहे. त्या काय असतात, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स किंवा एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. जसं आता यांच्यापैकी इंटेन्सिव्ह, काही इंटेन्सिव्ह आहेत आणि काही एक्सटेन्सिव्ह आहेत हे व्हेरिएबल्स पैकी. अजून ही पण असते मास, डेन्सिटी, इंटरनल एनर्जी, ते काही घेतलं नाही, पण हे जनरली जास्त इम्पॉर्टंट आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी, इंटरनल एनर्जी, दीज आर द स्टेट व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टम. मग यांच्यापैकी इंटेन्सिव्ह कोणत्या आणि एक्सटेन्सिव्ह कोणत्या, कसं ओळखायचं? तर बघा त्यांचे दोन टाईप. तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डू नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टम. सिस्टमची साईज
किती पण लहान किती पण मोठी असो, पण हे बदलत नाहीत. जे बदलत नाहीत, ज्या गोष्टी बदलत नाहीत या व्हेरिएबल्स पैकी, जे व्हेरिएबल्स बदलत नाहीत त्यांना म्हणायचे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. म्हणजे साईज तुम्ही छोटं सिलेंडर घ्या का मोठं सिलेंडर घ्या का अजून मोठं सिलेंडर घ्या, जर साईजवर ते अवलंबून नाहीयेत तर असे जे व्हेरिएबल्स आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना म्हणायचे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. ओके, तर बघा, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स डू नॉट डिपेंड ऑन द साइज ऑफ द सिस्टम. आता तुम्हाला याच्यावरती इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आणि एक्सटेन्सिव्ह वर डिस्टिंग्विश पण विचारला जाऊ शकतो. व्यवस्थित केअरफुली जर स्टडी केला तुम्ही तर याच्यामध्ये काही पॉइंट्स इंटेन्सिव्हचे आहेत आणि त्याच्या ऑपोजिट एक्सटेन्सिव्हचे आहेत. तर फक्त तुम्हाला वेगळं लिहायचे, इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह. ओके, डिस्टिंग्विश. तर पहिला पॉइंट, इंटेन्सिव्ह कोणाला म्हणायचं की जे साईजवर, सिस्टमच्या साईजवर अवलंबून नसतात त्यांची व्हॅल्यू, अशा व्हेरिएबल्सला इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणायचं. आणि एक्सटेन्सिव्ह मग ते अवलंबून राहत असतील तर बघा, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स डिपेंड ऑन द साइज ऑफ द सिस्टम. आता कसं ते एक्झाम्पल देऊन आपण बघणार आहे. समजलं? मग इंटेन्सिव्ह मीन्स द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आर दोज व्हेरिएबल्स which do not depends or whose value does not gets affected due to the size of the system. Means size is smaller or bigger, whatever it may be. And extensive means which those variables which depends on the size of the system. मग आता यांचा अर्थ परत अजून डिटेल मध्ये बघूया. कन्सिडर ए सिस्टम इन इक्विलिब्रियम. एक सिस्टम आहे आणि ती इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे सिलेंडर कन्सिडर करूया आपण. बरोबर, आता सिलेंडर कन्सिडर केला आपण, तर लेट दिस सिस्टम बी डिवाइडेड इंटू 2 इक्वल कंपार्टमेंट्स. जसं एका रूमचे 2 हाफ करायचे तर मध्ये आपण पार्टिशन बनवतो, त्याला कंपार्टमेंट म्हणतो आपण. एक सिस्टम कन्सिडर करा अँड लेट दिस सिस्टम बी डिवाइडेड. डिवाइड मीन्स त्याचे भाग करा इंटू 2 इक्वल कंपार्टमेंट. त्या सिस्टमचे 2 भाग करा. आता ही सिस्टम आहे, हिचे 2 भाग केले, अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे. समजलं? तर इक्वल कंपार्टमेंट इच विथ हाफ द ओरिजिनल व्हॉल्यूम. दोघांचं व्हॉल्यूम हाफ हाफ बरोबर असेल, म्हणजे जेवढं हे 10 लिटर्स असेल ना, तर 5 लिटर इकडे आणि 5 लिटर गॅस तिकडे, असं. समजलं? मग हा हे कन्सिडर केला आपण. कन्सिडर अ सिस्टम विच इज इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे जिचं टेम्परेचर तुम्ही हीट देत नाहीयेत किंवा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे ती. आणि लेट दिस सिस्टम बी डिवाइडेड or let us divide the system into 2 equal halves or equal 2 compartment each with half its original volume. तर ओरिजिनल व्हॉल्यूमच्या म्हणजे आधीच्या व्हॉल्यूमच्या हाफ ते दोघं असतील. मग आता पुढचा पॉइंट बघा. द प्रेशर, टेम्परेचर अँड डेन्सिटी आर द सेम ॲज इनिशियल इन बोथ कंपार्टमेंट्स. आता बघा, 2 कंपार्टमेंट करण्या अगोदर जो प्रेशर गॅसला होता किंवा जे टेम्परेचर गॅसला होतं किंवा त्या गॅसची जी डेन्सिटी होती, ह्या 3 गोष्टी जरी कंपार्टमेंट केलं तुम्ही, गॅसचे 2 भाग केले सिलेंडरचे, तरी त्यांच्या व्हॅल्यूजवर परिणाम होणार नाही. आता टेम्परेचर आधी अख्खं होतं, कंपार्टमेंट बनवण्याच्या अगोदर जे टेम्परेचर होतं तेच टेम्परेचर दोघांच्या आत्ता पण असेल. कंपार्टमेंट टाकल्यानंतर प्रेशर पण तोच असेल, आधी जो अख्खं होतं तेव्हा आणि डिवाइड केल्यानंतर सुद्धा प्रेशरमध्ये चेंज होणार नाही, डेन्सिटीमध्ये पण चेंज होणार नाही. डेन्सिटी मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर मीटर क्यूब. तर आर द सेम ॲज इनिशियल इन बोथ कंपार्टमेंट. दीज आर द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. म्हणजे जे व्हॉल्यूम आपण बदलून पाहिलं, मोठं होतं तर छोटं करून पाहिलं आणि तरी त्या बदलल्या नाहीत, असे व्हेरिएबल्स, तरी ते व्हेरिएबल्स बदलले नाहीत, त्या व्हेरिएबल्सला म्हणायचे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. समजलं? मग इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स मीन्स डू नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टम. साईज आपण चेंज करून पाहिली. पहिल्याने टोटल होल सिलेंडर इज वन ऑफ द सिस्टम ट्रीट केला आणि त्याचे 2 पार्ट्स
by this compartment we have divided equal, but still these three parameters or three physical quantities, pressure, temperature and density, are not going to change due to this arrangement. By making half, such variables or such quantities are called as intensive variables. आणि आता ह्याच्या उलट कोणत्या बदलतील मग हेच केल्याने? आता बघा, टोटल मास एम, आधी अख्खं सिलेंडर मध्ये आपण पार्टिशनने टाकलं तेव्हा मास किती होतं त्याचं? एम होतं गॅसचं. आणि इंटरनल एनर्जी त्याला जी पण होतं टेम्परेचर, इंटरनल एनर्जी यू ऑफ द सिस्टम, however get equally divided into two compartments. मात्र या दोन गोष्टी कोणत्या कोणत्या? मास आणि इंटरनल एनर्जी. आता अख्खा गॅस जितकं वर्क डन करू शकतो तितके अर्धा अर्धा गॅस केल्यावर तो वर्क डन तितकंच करू शकेल का? म्हणून इंटरनल एनर्जी ही साईजवर डिपेंड करते आणि मास तर डिवाइड झालंच, अर्ध मास इकडे आणि अर्ध मास इकडे. म्हणून आता बघा, समजलं मग? द टोटल मास एम चे दोन भाग झाले m/2 आणि इंटरनल एनर्जी अख्ख्या गॅसची जी होती ती U होती आणि अर्धा अर्ध केलं त्यावेळेला ती U/2, प्रत्येकाची U/2 झाले. मास पण m/2 इतकं झालं. समजलं मग? मग असं जो बदल होऊ शकणारी गोष्ट आहे ती मास आणि इंटरनल एनर्जी, तर यांना आपण एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणायचे. मग बघा, द टोटल मास m and the internal energy U of the system, however, get equally divided in the two compartments. Thus, each compartment now has mass m/2. म्हणजे कंपार्टमेंट बनवल्यानंतर त्याचा मास m/2 होणार आहे. and internal energy also gets divided, that becomes U/2 each. याची पण U/2, याची पण U/2, अख्खं होतं तेव्हा U म्हणजे बाय 2 डिवाइड झाला. हेन्स दीज आर द एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टम, आणि म्हणून यांना एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टम म्हणावे. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.